नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे की आपण हे यूट्यूब चॅनल हे राज्यसेवा मुख्यचा संपूर्ण सिलेबस पूर्ण कंप्लीट करण्यासाठी बनवला आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला GS3 हा पेपर सुरू केला आहे. त्याच्यामध्ये HR आणि HRD या विषयातील HRD हा भाग सुरू केला आहे. त्यातील HRDमधील आपण आत्तापर्यंत 16 ते 17 लेक्चर अपलोड केले आहेत. HRD झाल्यानंतर आपण GS3 मधील HR हा भाग कंप्लीट करणार आहोत. हा संपूर्ण GS3 पेपर पूर्ण झाल्यानंतर आपण GS2 मधील गव्हर्नन्सचा भाग कंप्लीट करणार आहोत. गव्हर्नन्स झाल्यानंतर आपण GS1 मधील इतिहास आणि भूगोल तर GS4 मधील इकॉनॉमिक्स हे संपूर्ण विषय आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंप्लीट करणार आहोत. राज्यसेवा मुख्यचा सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर आपण PSIचा जो मेन्सचा पेपर 2 आहे त्यामधील कायदेसुद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये GS3 या पेपरच्या HRD या भागातील 4 चॅप्टर आतापर्यंत पूर्ण केले आहेत. तर आजपासून आपण 5वा चॅप्टर ग्रामीण विकास हा सुरू करत आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत तो ग्रामीण विकास या भागातील पहिल्यांदा आपण मंत्रालयासंबंधीची माहिती बघणार आहोत. त्यानंतर आपण नवीन भूसंपादन कायदा काय याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. त्यानंतर आपण ग्राम विकासातील अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था कोणकोणत्या आहेत त्यांची कार्य काय आहेत त्यांचा आढावा घेणार आहोत. तर ग्राम विकासातील अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्थांमध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, भूविकास बँका, अग्रणी बँक योजना, प्रादेशिक ग्रामीण बँका, त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण कृषी व ग्रामीण बँक म्हणजेच नाबार्ड आणि वीज कलमी कार्यक्रम या सर्व टॉपिकचा आपण या लेक्चरमध्ये आढावा घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण मंत्रालय संबंधीची माहिती बघूया. तर 1974ला अन्न आणि कृषी मंत्रालयाअंतर्गत ग्रामीण विकास विभागाची स्थापना झाली. 1979 या साली या विभागाला ग्रामीण पुनर्भरणी म्हणजे रिकन्स्ट्रक्शन मंत्रालय असे नाव देण्यात आले. 1974ला अन्न आणि कृषी मंत्रालयाअंतर्गत ग्रामीण विकास विभागाची स्थापना झाली. 1979ला त्याला मिनिस्ट्री ऑफ रुरल रिकन्स्ट्रक्शन असा दर्जा देण्यात आला. पुढे याचे नाव ग्रामीण विकास मंत्रालय केले व पुन्हा हा विभाग कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत याला विभागाचा दर्जा देण्यात आला. तर 5 जुलै 1991 रोजी ग्रामीण विकास मंत्रालय म्हणून हा विभाग नव्याने स्थापन करण्यात आला. 1 मार्च 1995ला याचं नामकरण ग्रामीण क्षेत्र आणि रोजगार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ रुरल एरिया अँड एम्प्लॉयमेंट असं करण्यात आलं. तर या 1995ला जे मिनिस्ट्री स्थापन झाली होती मिनिस्ट्री ऑफ रुरल एरिया अँड एम्प्लॉयमेंट त्यांच्या अंतर्गत 3 डिपार्टमेंट होते. त्यामधील पहिला डिपार्टमेंट ऑफ रुरल एम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी एलिव्हेशन, दुसरा डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, तिसरा डिपार्टमेंट होता डिपार्टमेंट ऑफ वेस्टलँड डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर ह्या विभागाचं 1999ला नामांतर करून ग्रामीण विकास मंत्रालय असं करण्यात आलं म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट असे 1999ला नामकरण झालं. तर या विभागामध्ये सध्या आता 2च विभाग कार्यरत आहेत. त्यातील पहिला विभाग आहे डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि दुसरा विभाग आहे डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस. या मंत्रालयाअंतर्गत जो तिसरा विभाग होता डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन या विभागास 2010 मध्ये मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. तर याचा विकास कसा झाला तर 1974ला अन्न आणि कृषी मंत्रालयाअंतर्गत ग्रामीण विकास विभाग स्थापन करण्यात आला होता. त्याचे 1979ला या विभागाला मंत्रालयाचा दर्जा देऊन त्याचं नामकरण मिनिस्ट्री ऑफ रुरल रिकन्स्ट्रक्शन असं करण्यात आलं. काही कालावधीनंतर हा मंत्रालय पुन्हा कृषी आणि ग्रामीण विकास विभाग मंत्रालयाअंतर्गत याला विभागाचा दर्जा देण्यात आला. 5 जुलै 1991ला पुन्हा याला मंत्रालयाचा दर्जा देऊन ग्रामीण विकास मंत्रालय असं करण्यात आलं. 1995 मध्ये त्याचं नामकरण करून ग्रामीण क्षेत्र आणि रोजगार मंत्रालय असं नामकरण करण्यात आलं. तर 1999 मध्ये त्याचं नामांतरण मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच ग्रामीण विकास मंत्रालय करून त्याच्यामध्ये 3 विभाग इन्क्लूड करण्यात आले होते. त्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस आणि तिसरा डिपार्टमेंट होता डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन. हा जो तिसरा डिपार्टमेंट होता डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन याला 2010 साली मंत्रालयाचा दर्जा दिल्यामुळे आत्ता सध्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत 2च विभाग कार्यरत आहेत. तर सध्याचं जे ग्रामीण विकास मंत्रालय याचं शेवटी नामकरण 1999ला झालं होतं. आता आपण नवीन भूसंपादन कायदा काय हा नवीन भूसंपादन कायदा 2013ला करण्यात आला. तर त्याचा अंमल 1 जानेवारी 2014 पासून याचा अंमल संपूर्ण भारतभर लागू झाला. या कायद्याचे संपूर्ण नाव काय तर द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013. नवीन भूसंपादन कायदा 2013 हा संपूर्ण भारतभर लागू आहे.
याचा अपवाद काय तर जम्मू काश्मीर राज्याला हा लागू नाही. हा 370 कलम असताना कायदा केला होता, त्यामुळे तो जम्मू काश्मीर राज्याला लागू नव्हता. पण तो 370 कलम हटवल्यामुळे या सर्व जे कायदे जम्मू काश्मीरला लागू नव्हते ते आता लागू होणार आहेत. या कायद्याचा अंमल 1 जानेवारी 2014 पासून संपूर्ण भारतभर लागू झाला. 1894चा जो भूसंपादन कायदा होता त्याच्या जागेवर हा 2013चा कायदा आला होता. या कायद्याअंतर्गत मोबदला कशा प्रकारे दिला जातो तर ग्रामीण भागात बाजारपेठीय मूल्याच्या 4 पट भाव दिला जातो, तर शहरी भागात बाजारपेठीय मूल्याच्या 2 पट भाव असा दिला जातो. दुसरी तरतूद काय तर मागील 5 वर्षातील भूसंपादनाचाही यात विचार केला जाईल. जर जिथे भूमी अधिग्रहण करताना अन्याय झाला असेल तर नवीन कायद्यातील तरतुदीनुसार भरपाई मिळेल. तिसरी तरतूद आहे प्रक्रियात्मक अडथळे यात वाढवण्यात आले, म्हणजेच मल्टिपल चेक्स अँड बॅलन्सेस करण्यात आले. त्यामुळे लोकांवर अन्याय कमी होईल याची दखल या कायद्याअंतर्गत घेण्यात आली. चौथी तरतूद काय तर सर्व प्रकारचे पुनर्वसन झाल्याशिवाय जमीन संपादित केली जाणार नाही. पाचवी तरतूद आहे जमीन मालकांबरोबरच त्या जमिनीत काम करणाऱ्या भूमिहीनांचाही समावेश या पुनर्वसनामध्ये करण्यात येणार आहे. सहावी तरतूद आहे खाजगी कंपन्यांकरता जर भूसंपादन करायचे असल्यास तर 80% बाधित लोकसंख्येची परवानगी आवश्यक असेल. जर प्रकल्प शासकीय आणि खाजगी भागीदारीमध्ये होत असेल तर त्यावेळी 70% बाधित लोकसंख्येची परवानगी असेल. म्हणजे एखादा प्रकल्प एका भागात करायचं ठरवलं सरकारनं, जर तो प्रकल्प खाजगी कंपनी करत असेल तर त्या भागातील 80% लोकांची संमती आवश्यक असेल. आणि जर तो प्रकल्प PPP मोड म्हणजे पब्लिक प्रायव्हेट सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून होत असेल तर त्या भागातील 70% बाधित लोकांची परवानगी आवश्यक असेल तरच तो प्रकल्प त्या भागांमध्ये मंजूर होऊ शकतो. सातवी तरतूद आहे बागायती किंवा शेतकीय जमिनीचे भूसंपादन होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आठवी तरतूद आहे जर जमीन एखाद्या तिसऱ्या पक्षाला म्हणजे थर्ड पार्टीला विकली गेली तर जेवढी जमिनीची जास्त किंमत मिळेल त्याच्या 40% वाटा हा मूळ जमीनधारकांमध्ये वाटून दिला जाईल. जर संपादित जमिनीचा वापर झाला नाही तर ती जमीन मूळ मालकाला किंवा स्टेट लँड बँकेकडे दिली जाईल. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडून जमीन खरेदी केली आणि ती जमीन तिसऱ्या पार्टीला विकली तर जेवढी जमिनीची जास्त किंमत मिळेल म्हणजे भाववाढ होऊन जेवढी जमिनीची जास्त वाढ मिळेल तर जितकी भाववाढ झाली आहे त्यातील 40% वाटा हा मूळ जमीन मालकाला धारकांमध्ये वाटून दिला जाईल. आणि जी जमीन संपादित केलेली आहे त्या जमिनीचा जर वापर झाला नाही तर ती जमीन मूळ मालकाला दिली जाईल. जर ते शक्य नाही झालं तर ती जमीन स्टेट लँड बँकमध्ये सामील केली जाईल. नववी तरतूद आहे नागरी प्रकल्पामधील विकसित जागा मूळ मालकांना अधिग्रहित केलेल्या जमिनीपैकी 20% जागा या मूळ मालकांना दिली जाणार. ह्याच्यामध्ये काय सांगितलं तर एखाद्या नागरी भागात प्रकल्प उभा केला जात असेल, येथे एखादी जागा विकसित केली जात असेल तर त्या विकसित केलेल्या जागेमध्ये तर ज्या मालकाकडून ती जागा अधिकृत केली त्या जमिनीपैकी 20% जागा त्या मूळ मालकांना दिली जाणार आहे. 10वी तरतूद काय तर धरण किंवा जलविद्युत प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जागेत जलसाठ्यात मासेमारीचा हक्क या तेथील बाधित कुटुंबांना मिळेल. 11वी तरतूद आहे प्रकल्पात जर घराचेही अधिग्रहण झाले असेल तर त्यांना दुसरे घर किंवा एक रकमी घराची रक्कम दिली जाते. जर रोजगार नको असल्यास त्यांना 5 लाख रुपयाची मदत पुरवली जाते किंवा पुढील 20 वर्षांसाठी 2,000 रुपयाची तरतूद करण्यात येते. 12वी तरतूद आहे जी कुटुंबे प्रकल्पामुळे स्थलांतरित झाली आहेत त्यांना एका वर्षासाठी 3,000 रुपये प्रति महिना मदत स्थलांतरित कुटुंबांना व्यावसायिक शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंटसाठीची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आली. तर या कायद्यामध्ये काय सांगितले तर महत्त्वाचे पॉईंट बघूया. हा कायदा भूसंपादन कायदा 2013 सालचा आहे. हा संपूर्ण भारतभर लागू झालेला आहे. याचा अंमल 1 जानेवारी 2014ला करण्यात आला. हा कायदा 1894चा जो भूसंपादन कायदा होता त्याच्या जागेवर नवीन कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याअंतर्गत जर जमीन संपादित केली जात असेल तर त्या जमिनीला ग्रामीण भागात बाजारपेठीय मूल्याच्या 4 पट भाव मिळेल तर शहरी भागात बाजारपेठीय मूल्याच्या 2 पट भाव मिळेल. जर त्या जमिनीवर राहणाऱ्या सर्व प्रकारचे पुनर्वसन झाल्याशिवाय जमीन संपादित केली जाणार नाही. तर जमीन मालकांबरोबरच त्या जमिनीत काम करणाऱ्या भूमिहीनांचाही समावेश या पुनर्वसनामध्ये करण्यात आला. जर भूसंपादन करायचे असेल खाजगी कंपन्यांकरता किमान 80% बाधित संख्येची परवानगी आवश्यक असेल तर खाजगी आणि शासकीय भागीदारीमध्ये एखादा प्रकल्प उभा करत असेल तर 70% बाधित लोकसंख्येची परवानगी एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक असेल. नागरी प्रकल्पामधील विकसित जागा मूळ मालकांना अधिग्रहित केलेल्या जमिनीपैकी 20% जागा ही मूळ मालकांना दिली जाणार आहे. तर आता आपण ग्रामविकासातील अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था म्हणजे ग्रामविकासात
विकासाची भूमिका पार पाडण्यासाठी वित्तीय संस्था कशा प्रकारे मदत करतात किंवा कोणकोणत्या वित्तीय संस्था काम करतात त्या वित्तीय संस्था बघा. त्यातील पहिले आहे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था यामध्ये काय सांगितलं तर गाव पातळीवर शेतकऱ्यांना लघु व मध्यम कालावधीची कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था उभारण्यात आल्या. 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन ह्या प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्थापन करतात. तर या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेसाठी भांडवल उभारणी कशी केली जाते तर सदस्य प्रवेश फी, सदस्यांनी जमा केलेले भांडवल, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मिळालेली कर्जे आणि इतर लोकांनी ठेवलेल्या ठेवी यामधून प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था आपली भांडवलाची उभारणी करते. भांडवलाची उभारणी कशी तर सदस्य प्रवेश फी, सदस्यांनी जमा केलेले भांडवल, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मिळालेली कर्जे आणि इतर लोकांनी ठेवलेल्या ठेवी यामधून प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था ही आपली भांडवल उभारणी करते. तर या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेची फंक्शन्स काय किंवा कार्य काय तर कर्ज पुरवठा करणे, ठेवी स्वीकारणे, तसेच बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे इत्यादी वस्तूंचा पुरवठा देखील या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था करतात. याच्यानंतर आपण आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बघणार आहोत, म्हणजे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेशन बँक. राज्य सहकारी बँक व प्राथमिक सहकारी बँक या संस्थांच्या मधील बँक म्हणून ही जिल्हा मध्यवर्ती बँक काम करते. राज्य सहकारी बँक आणि जी प्राथमिक सहकारी संस्था आहेत त्यांच्यामधील दुवा करण्याचं काम किंवा दोघांमध्ये समन्वय साधण्याचं काम ही जिल्हा मध्यवर्ती बँक करते. जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळवते आणि प्राथमिक सहकारी बँकांना ते कर्जाची वाटप करते. अशा प्रकारे सहकारी बँकाचा विकास साधण्याचं काम मध्यवर्ती काम हे मध्यवर्ती बँकेचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या राज्य सहकारी बँका आणि प्राथमिक सहकारी संस्थांच्या मधील बँक म्हणून कार्य करतात. यासाठी सदस्यत्व कोणाला दिलं जातं तर सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचे सभासद हे या संस्थांचे सभासद असतात. त्यांना तसेच राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळते. या बँकेचं कार्य काय तर प्राथमिक सहकारी संस्थांना तसेच व्यक्तिगत कर्ज पुरवठा करणे. म्हणजे या जिल्हा सहकारी बँका आहेत त्या प्राथमिक सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करतात. त्याचबरोबर वैयक्तिक शेतकऱ्यांना सुद्धा आणि वैयक्तिक व्यक्तींना सुद्धा या जिल्हा मध्यवर्ती बँका कर्ज पुरवठा करतात. या जिल्हा मध्यवर्ती बँका शहरी भागातून ठेवी स्वीकारून ग्रामीण भागात पतपुरवठा करतात. आता राज्य सहकारी बँका काय आहेत तर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. सहकारी बँकांना अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी या बँकेची स्थापना करण्यात आली. याचे सदस्य कोण असतात तर राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था हा या राज्य सहकारी बँकेच्या सदस्य असतात. राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था या राज्य सहकारी बँकेच्या सदस्य असतात. राज्य सहकारी बँकेवर नियंत्रण कोणाचं असतं तर नाबार्डचं नियंत्रण हे राज्य सहकारी बँकेवर असतं. या राज्य सहकारी बँकेचं कार्य काय तर नाबार्ड आणि जिल्हा सहकारी बँक या दोन्हींमधील दुवा म्हणून राज्य सहकारी बँक कार्य करतात. नाबार्डचं नियंत्रण राज्य सहकारी बँकेवर, राज्य सहकारी बँकेचे नियंत्रण जिल्हा मध्यवर्ती बँकेवर. अशा प्रकारे याची हायरार्की आहे. तर नाबार्ड आणि जिल्हा सहकारी बँकेमधील दुवा साधण्याचे काम हे राज्य सहकारी बँका करतात. राज्याच्या सहकारी क्षेत्राच्या विकासाचे मार्गदर्शक म्हणून ही बँक कार्य करते. तर ह्याच्यानंतर आपण भूविकास बँका त्याची स्थापना कधी झाली बघूया. भूविकास बँका म्हणजे लँड डेव्हलपमेंट बँका. पहिली भूविकास बँक भारतामध्ये 1920 पंजाब प्रांतातील झांब येथे स्थापन करण्यात आली. पहिली भूविकास बँक 1920 पंजाब प्रांतातील झांब येथे स्थापन करण्यात आली. या अंतर्गत दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करते. उदाहरणार्थ पडीक जमीन लागवडीमध्ये आणणे, नवीन जमीन खरेदी करण्यासाठी भूविकास बँका कर्ज पुरवठा करतात. भूविकास बँकेचं आता सध्याचं नाव काय तर राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक असं भूविकास बँकेचं नाव काय तर राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असं भूविकास बँकांना म्हटलं जातं. तर भूविकास बँकेची संरचना कशी होती तर संघानुवर्तीय रचना म्हणजे फेडरल टाईप स्ट्रक्चर. असे स्ट्रक्चर राज्य स्तरावर आणि जिल्हा पातळीवर असतं. तर एकानुवर्ती स्ट्रक्चर किंवा युनिटरी टाईप स्ट्रक्चर हे या ठिकाणी फक्त मध्यवर्ती भूविकास बँकेचे अस्तित्व असते. भूविकास बँकेची संरचना कशी आहे तर फेडरल टाईप आणि युनिटरी टाईप असे दोन प्रकार आहेत. जर फेडरल टाईप असेल तर तिथे 2 स्तर असतात, राज्य स्तर आणि जिल्हा किंवा तालुका पातळी. आणि एकानुवर्ती स्तर असेल तर फक्त मध्यवर्ती भूविकास बँकांचे अस्तित्व असते.
महाराष्ट्रामध्ये 1973 ते 2001 या दरम्यान एकात्मिक म्हणजे एक युनिटरी प्रकार होता. तर 2001 या सालापासून संघानुवर्ती प्रकार आढळतो. महाराष्ट्रामध्ये 1973 ते 2001 या दरम्यान एकात्मिक प्रकार होता, म्हणजे फक्त मध्यवर्ती भूविकास बँकेचं अस्तित्व होतं. तर 2001 सालापासून संघानुवर्ती प्रकार म्हणजेच राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर बँका अशा याची रचना आहे. 1973 पूर्वी जिल्हा स्तरावर स्वतंत्र अस्तित्वात असलेल्या जिल्हा सहकारी भूविकास बँका अस्तित्वात होत्या. 1 मे 1973 ला सर्व बँकांचे एकत्रीकरण करून संपूर्ण राज्यांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी भूविकास बँक स्थापन करण्यात आली. 1988 साली राज्य बँकेचे नाव बदलून महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असे करण्यात आले. तर भूविकास बँकेचं नामकरण कधी झाले तर महाराष्ट्रामध्ये 1988 ला काय करण्यात आले तर महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असं भूविकास बँकांना म्हटलं जातं. त्याच पद्धतीने 1988 साली याचं नामकरण करून राज्य बँकेचे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असे करण्यात आले. 1 ऑक्टोबर 2001 पासून संघीय पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार 29 जिल्ह्यांमध्ये सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय बँका स्थापन करण्यात आल्या. तर महाराष्ट्रामध्ये 1973 ते 2001 दरम्यान कशी पद्धत होती तर एकात्मिक प्रकार होता. तर 2001 पासून संघानुवर्ती प्रकार सुरू झाला. भारतामध्ये पहिली बँक 1920 ला पंजाब प्रांतात झांब येथे स्थापन झाली होती. भूविकास बँकेचं सध्याचं नाव काय तर राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. तर 1988 ला राज्य बँकेचं नाम बदलून महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असं करण्यात आलं. 1 ऑक्टोबर 2001 पासून महाराष्ट्रामध्ये संघीय पुनर्रचना करण्यात आली. त्या भांडवल उभारणी, आता भूविकास बँकेसाठी भांडवल उभारणी कशी केली जाते तर स्वस्वामित्व निधी म्हणजेच भाग भांडवल व राखीव निधी, त्यानंतर ठेवी स्वीकारून कर्जे कोणाकडून स्वीकारतात भूविकास बँका तर नाबार्ड, स्टेट बँक, व्यापारी बँका, राज्य सरकार याकडून भूविकास बँकेना कर्जे उपलब्ध करून दिले जातात. त्याचबरोबर कर्ज रोख्यांची विक्री करून सुद्धा भूविकास बँका हे भांडवल उभारणी करतात. कर्ज रोख्यांची विक्री करून सर्वाधिक भांडवल उभारणी भूविकास बँका करतात. भूविकास बँकेची भांडवल उभारणी कशी आहे तर स्वस्वामित्व निधी यामध्ये भाग भांडवल व राखीव निधी, त्याचबरोबर ठेवी स्वीकारून कर्ज प्राप्त करून आणि सर्वात महत्त्वाची भांडवल उभारणी कशातून केली जाते तर कर्ज रोख्यांची विक्री करून भूविकास बँका सर्वाधिक भांडवल उभारणी करतात. आता भूविकास बँकेचे कार्य काय तर प्राथमिक भूविकास बँका ज्या प्राथमिक स्तरावर कार्य करतात त्यांचे कार्य काय तर दीर्घ मुदतीची कर्जे अल्प दराने उपलब्ध करून देण्याचे कार्य प्राथमिक भूविकास बँकांचे आहे. त्याचबरोबर जुन्या कर्जाची परतफेड करणे, शेतजमिनीची खरेदी, कृषी यंत्रसामग्री खरेदी इत्यादीसाठी मदत करणे, त्याचबरोबर शेतजमिनीत कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत करणे, शेती संलग्न उद्योगांना कर्ज देणे, प्रक्रिया उद्योगांना कर्ज देण्याचे कार्य हे प्राथमिक भूविकास बँका करतात. तर राज्य किंवा मध्यवर्ती भूविकास बँकेचे कार्य काय तर कार्यक्षेत्रातील प्राथमिक भूविकास बँकांना दीर्घ मुदतीचे कर्ज देणे, म्हणजे प्राथमिक भूविकास बँका ह्या प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करतात तर राज्य मध्यवर्ती भूविकास बँका ह्या प्राथमिक भूविकास बँकांना कर्ज पुरवठा करतात. राज्य मध्यवर्ती भूविकास बँकेचे कार्य काय तर कार्यक्षेत्रातील प्राथमिक भूविकास बँकांना दीर्घ मुदतीचे कर्ज देणे, तसेच स्वतःच्या भांडवल उभारण्यासाठी कर्ज रोख्यांची विक्री करणे, ठेवी जमा करणे. तिसरं कार्य प्राथमिक भूविकास बँकांच्या कार्याचे नियंत्रण, देखरेख, मार्गदर्शन तसेच त्यांच्या व्यवहारांची तपासणी करणे. चौथं कार्य आहे दीर्घकालीन कृषी पुरवठ्याविषयक समस्यांचा अभ्यास करणे. म्हणजे एक प्रकारे मध्यवर्ती भूविकास बँका ह्या प्राथमिक भूविकास बँकेवर नियंत्रणाचं कार्य करतात. त्याचबरोबर त्या प्राथमिक भूविकास बँकांना कर्ज देऊ करतात. त्याचबरोबर कर्जाची उभारणी करण्यासाठी रोख्यांची विक्री करण्याचं काम ही सुद्धा राज्य किंवा मध्यवर्ती भूविकास बँका करतात. त्याचबरोबर त्यांच्या व्यवहारांची तपासणी करणे, कृषी पतपुरवठ्याविषयक समस्यांचा अभ्यास करण्याचं कार्य सुद्धा राज्य मध्यवर्ती भूविकास बँकेकडे देण्यात आलं आहे. आता अग्रणी बँक योजना काय? अग्रणी बँक योजना लँड बँक स्कीम. सुरुवातीला राष्ट्रीय पत समितीचा अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता. राष्ट्रीय पत समितीचा अभ्यास गट स्थापन करण्यात आला. त्याचे अध्यक्ष कोण होते तर धनंजयराव गाडगे हे राष्ट्रीय पत समितीचे अध्यक्ष होते. तर या समितीने कोणती शिफारस केली होती तर राष्ट्रीयकृत बँकांना क्षेत्रीय विकास दृष्टिकोन
सर्व्हिस एरिया अप्रोच लागू करण्याची शिफारस ही राष्ट्रीय पत समितीने केली होती. त्याच्यानंतर 1969 साली बँक व्यावसायिकांची समिती म्हणजेच कमिटी ऑफ बँकर्स स्थापन करण्यात आली. ही समिती डॉक्टर F.K. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. या समितीने जो धनंजय गाडगीळ यांच्या राष्ट्रीय पत समितीने क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू करण्याची शिफारस केली होती, ती शिफारस मान्य करून त्याला मूर्तिरूप दिले व अग्रणी बँक योजना तयार केली. म्हणजे सुरुवातीला कोणती समिती स्थापन झाली होती तर राष्ट्रीय पत समिती अभ्यासगट स्थापन झाला होता. त्याचे अध्यक्ष होते धनंजयराव गाडगीळ. या समितीने राष्ट्रीयकृत बँकांना क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन म्हणजे सर्व्हिस एरिया अप्रोच लागू करण्याची शिफारस केली होती. कालांतराने 1969 ला बँक व्यावसायिकांची समिती स्थापन झाली. याचे अध्यक्ष F.K. नरिमन होते. तर त्या समितीने जी धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केली होती क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू करण्याची, ही शिफारस मान्य करून अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. तर अग्रणी बँक योजनेची शिफारस ही F.K. नरिमन समितीने केली होती. तर क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू करण्याची शिफारस ही धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली होती. 1969 साली RBIने या योजनेला मान्यता दिली. तर या अग्रणी बँक योजनेचे कार्य काय तर जिल्ह्यांचे सर्वेक्षण करून पत गरज ठरवणे, बँक शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे. त्याचबरोबर तिसरे कार्य जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य या अग्रणी बँका करतात. तर यामधील महत्त्वाचं काय तर 1969 ला RBIने ही योजना स्वीकारली होती. या समितीची शिफारस म्हणजे अग्रणी बँका स्थापन करण्याची शिफारस ही नरिमन समितीने केली होती. नरिमन समितीने धनंजय गाडगीळ यांच्या समितीने जो क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू करण्याची शिफारस केली होती तो दृष्टिकोन मान्य करून अग्रणी बँक योजना तयार केली होती. आता प्रादेशिक ग्रामीण बँका काय म्हणजेच रिजनल रुरल बँक्स. 1975 ला जो 20 कलमी कार्यक्रम घोषित करण्यात आला होता, त्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत ग्रामीण कर्जबाजारीपणा कमी करण्याच्या उद्देशाने ह्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. 1975 साली जुलैला ग्रामीण बँक विषयक कार्यगट स्थापन करण्यात आला. हा कार्यगट M. नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला. ग्रामीण भागात बँकांची साखळी निर्माण करण्यात यावी अशी या ग्रामीण बँक विषयक कार्यगटाने शिफारस केली. 1975 ला काय स्थापन करण्यात आलं होतं तर ग्रामीण बँक विषयक कार्यगट स्थापन करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते M. नरसिंहन. त्यांनी ग्रामीण भागात बँकांची साखळी निर्माण करण्याची शिफारस केली होती. त्या शिफारसीनुसार 2 ऑक्टोबर 1975 ला 5 RRB स्थापन करण्यात आल्या. ह्या 5 RRBची स्थापना अध्यादेश काढून करण्यात आली होती. 2 ऑक्टोबर 1975 ला गांधी जयंती दिवशी 5 RRBची स्थापना करण्यात आली. ही स्थापना राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने करण्यात आली होती. कायदा 1 वर्षानंतर म्हणजेच रिजनल रुरल बँक प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 ला मंजूर करण्यात आला. कायदा मंजूर होण्याच्या आधी अध्यादेश काढून RRBची स्थापना करण्यात आली. 2 ऑक्टोबर 1975 ला 5 RRBची स्थापना करण्यात आली. त्या 5 RRB कुठे स्थापन करण्यात आल्या होत्या तर उत्तर प्रदेशमध्ये 2 RRB, हरियाणामध्ये 1, राजस्थानमध्ये 1 आणि वेस्ट बंगालमध्ये 1. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद आणि गोरखपूर येथे, हरियाणातील भिवानी येथे, राजस्थानमधील जमपूर येथे आणि वेस्ट बंगालमधील मालडा या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या. तर यांचे कार्य काय तर ह्या कोणकोणत्या व्यक्तींना अल्प दरात वित्त पुरवठा करतात त्यामध्ये छोटे व सीमांत शेतकरी, भूमिहीन शेतकरी येतात, कृषी कामगार, ग्रामीण कारागीर, लघु उद्योजक व व्यापारी तसेच उत्पादक कार्यात गुंतलेल्या अल्प साधनसामुग्री असलेल्या व्यक्तींना प्रादेशिक ग्रामीण बँका कर्ज पुरवठा करतात. तर ग्रामीण जनतेला बँकिंगची सवय लावणे व त्यांच्याकडून बचती गोळा करण्यासाठी या बँकेची सुरुवात करण्यात आली होती. तर ग्रामीण भागात उद्योजकचा विकास घडवून आणण्याचा सुद्धा प्रयत्न ज्या बँकांनी केला. तर यासाठी भांडवल रचना कशी आहे तर हा प्रश्न कायम प्रत्येक मेन्सला विचारला. यामध्ये केंद्राचा वाटा किती आहे, राज्य सरकारचा वाटा किती आहे आणि पुरस्कृत बँकेचा वाटा किती आहे. तर केंद्राचा वाटा किती आहे तर केंद्राचा वाटा आहे 50%, राज्य सरकारचा वाटा आहे 15% आणि पुरस्कृत बँकेचा वाटा आहे 35%. याच्यामध्ये सर्वात जास्त वाटा आहे केंद्राचा, त्याच्यानंतर आहे पुरस्कृत बँकेचा आणि सर्वात कमी वाटा आहे राज्याचा. केंद्राचा वाटा 50%, राज्याचा वाटा 15% आणि पुरस्कृत बँकेचा वाटा आहे 35%. या बँकेची स्थापना झाल्यानंतर 2005 साली
A.V. सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखालील RRB बाबतीत अंतर्गत कार्यगट स्थापन करण्यात आला. त्यांनी RRBच्या विलिनीकरणाची शिफारस केली. RRBच्या विलिनीकरणाची शिफारस कोणी केली तर A.V. सरदेसाई यांच्या समितीने RRBच्या विलिनीकरणाची शिफारस केली. ही समिती कधी स्थापन झाली होती तर 2005ला ही समिती स्थापन झाली होती. सध्या महाराष्ट्रात 2 RRBs कार्यरत. कोणकोणत्या तर महाराष्ट्र ग्रामीण बँक जी नांदेडला आहे, तर दुसरी विदर्भ आणि कोकण ग्रामीण बँक ज्याचं मुख्यालय नागपूरला आहे. अशा 2 रिजनल रुरल बँक्स या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय तर प्रादेशिक ग्रामीण बँकाचा 1975 साली ग्रामीण बँक विषयक कार्यगट स्थापन करण्यात आला. याचे अध्यक्ष M. नरसिंहन होते. त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 1975ला अध्यादेशानुसार RRBची स्थापना करण्यात आली. RRB संबंधीचा कायदा किती सालचा आहे तर प्रादेशिक ग्रामीण बँका कायदा हा 1976 सालचा आहे. या बँका कोणाला वित्तपुरवठा करतात तर छोटे व सीमांत शेतकरी, भूमिहीन शेतकरी, कृषी कामगार यांना या बँका पुरवठा करतात. भांडवल रचना कशी आहे तर केंद्र सरकारचा वाटा 50%, राज्य सरकारचा वाटा 15%, पुरस्कृत बँकेचा वाटा 35%. यानंतर 2005 साली या बँकांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी A.V. सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने RRBच्या विलिनीकरणाची शिफारस केली. आता नाबार्ड काय आहे तर ते बघूया. नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड. याची स्थापना कशी झाली तर 1979ला कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक पतव्यवस्थेसाठी आढावा समिती RBIने स्थापन केली होती. ही समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती तर बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक पतव्यवस्थेसाठी आढावा घेण्यासाठी समिती RBIने स्थापन केली होती. याचे अध्यक्ष होते बी शिवरामन. या समितीने दिलेल्या अहवालात ग्रामीण भागातील पतविषयक व विकासाच्या गरजा एकात्मतेने सोडवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संघटना निर्माण करण्याची शिफारस या समितीने केली. या समितीच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982ला नाबार्ड या बँकेची स्थापना झाली. याचं मुख्यालय मुंबई येथे. नाबार्ड बँकेची शिफारस बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली तर बी शिवरामन यांच्या समितीच्या शिफारशीनुसार. या समितीची स्थापना 1979ला झाली होती. कशासाठी तर कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक पतव्यवस्थेसाठी आढावा समिती RBIने स्थापन केली होती. त्याचे अध्यक्ष होते बी शिवरामन. यांच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982ला नाबार्ड बँकेची स्थापना झाली. याचं मुख्यालय मुंबईला. तर हे जी नाबार्डची जी कार्य सोपवली होती त्या कार्यांचं पूर्ण करण्यासाठी नाबार्डला निधी कशामार्फत मिळाला जातो किंवा निधीची निर्मिती कशी केली जाते तर 3 प्रकारचे निधी आहेत. त्यातील पहिला आहे राष्ट्रीय ग्रामीण पत, हा दीर्घकालीन कार्य करण्यासाठी निधी आहे. दुसरा राष्ट्रीय ग्रामीण पत हा स्तरीय निधी आहे. तर तिसरा निधी आहे ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी म्हणजेच रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. असे 3 प्रकारचे निधी हे नाबार्ड बँकेअंतर्गत येतात. तर जो शेवटचा निधी आहे ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी म्हणजेच रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड RIDF, यामध्ये कोणता पैसे किंवा कोणते पैसे निधी यामध्ये समाविष्ट केला जातो तर ज्या बँका आपल्या अग्रक्रम क्षेत्रापैकी कृषीचे 18%चे उपलक्ष्य पूर्ण करत नाहीत त्यांना जे लक्ष्य पूर्ण केलं नाही ती उरलेली रक्कम ही नाबार्डच्या या निधीसाठी द्यावी लागते. म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लँडिंग म्हणजेच PSL साठी जी 40%ची अट आहे त्यातील 18% हे कृषी क्षेत्रासाठी खर्च करणे किंवा कृषी कर्जासाठी कर्ज देणे गरजेचं असतं खाजगी आणि सार्वजनिक बँकांना. तर जो 18%चा वाटा आहे तो जर त्या बँकेने पूर्ण केला नसेल तर राहिलेला म्हणजे समजा 16% जर कृषी क्षेत्राला कर्ज दिलं असेल आणि 18% पैकी 2% राहिले असतील तर 2% वाटा हा RIDF मध्ये सामील होतो. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये तो 2% जातो. ज्या बँकांनी फक्त काहीच मदत केली नसेल तर तो 18% वाटा हा RIDF मध्ये जमा होतो. तर या बँकेचे कार्य काय तर कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याबाबत शिखर संस्था आणि पुनर्वित्त संस्था म्हणून ही नाबार्ड बँक कार्य करते. तर शिखर संस्था म्हणून कोणती जबाबदारी पार पडते तर कृषी व ग्रामीण भागातील आर्थिक कार्याच्या पतगरजा संबंधातील धोरण आणि नियोजनासंबंधित सर्व कार्य हाती घेऊन ही शिखर संस्था म्हणून नाबार्ड कार्य पार पडते. तर पुनर्वित्त संस्था म्हणून कोणती कार्य पार पडते नाबार्डमध्ये कोणती काम आहेत तर शिखर संस्था आणि पुनर्वित्त संस्था अशी 2 मुख्य कार्य. त्यामध्ये शिखर संस्था म्हणून ती नियोजनासंबंधी किंवा धोरणासंबंधीचे निर्णय घेते. तर पुनर्वित्त संस्था म्हणून कोणती कार्य पार पडते तर कृषी व ग्रामीण कामांसाठी प्रत्यक्ष मदत संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करण्याचे कार्य ही नाबार्ड करते. म्हणजे
ग्रामीण भागात ज्या बँका प्रत्यक्ष मदत पुरवठा करतात, म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा ज्या बँका किंवा ज्या संस्था करतात, त्यांना कर्ज पुरवण्याचं कार्य ह्या नाबार्ड बँका करतात. कोणाला? ज्या संस्था शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करतात त्या संस्थांना, वित्तीय संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचं कार्य हे नाबार्ड बँक करते. म्हणजेच एक प्रकारे पुनर्वित्त पुरवठा करण्याचं कार्य ही नाबार्ड बँक करते. त्याचबरोबर नाबार्ड बँक ही राज्य सहकारी बँका, भूविकास बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका इत्यादींना पुनर्वित्त पुरवठा करते. आता अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज आणि दीर्घकालीन कर्ज काय? तर अल्पकालीन कर्जामध्ये 18 महिन्यापर्यंतच्या कर्जाला अल्पकालीन कर्ज म्हणतात. मध्यमकालीन कर्जामध्ये 18 महिने ते 7 वर्षापर्यंतच्या कर्जाला मध्यमकालीन कर्ज म्हणतात. तर दीर्घकालीन कर्जामध्ये 25 वर्षांपर्यंतच्या कर्जांना दीर्घकालीन कर्ज म्हणतात. नाबार्ड प्रादेशिक बँक, राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भूविकास बँक या बँकांची तपासणी करण्याचं कार्य ही नाबार्ड बँक करते. त्याचबरोबर नाबार्डने सूक्ष्म वित्त पुरवठा म्हणजे सेल्फ हेल्पिंग ग्रुप्स बँक लिंकेज प्रोग्राम हा सुरू केला आहे. या अंतर्गत ज्यांनी पत अर्हता अत्यल्प असल्याने ज्यांना कर्ज मिळू शकत नाहीत अशा लोकांच्या गटांची व्यापारी बँक, सहकारी बँका किंवा ग्रामीण बँकांमध्ये खाती उघडून त्यांना जो वित्त पुरवठा केला जातो त्यासाठी पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम हे नाबार्ड अंतर्गत केलं जातं. नाबार्डची 4 कामे कोणती? तर पहिलं काम शिखर संस्था म्हणून, दुसरं काम पुनर्वित्त संस्था म्हणून, तिसरं काम इन्स्पेक्शन बँकांची तपासणी करण्याचं कार्य, चौथं काम सूक्ष्म वित्त पुरवठा सेल्फ हेल्पिंग ग्रुप्सना सूक्ष्म वित्त पुरवठा करण्याचं कार्य हे नाबार्ड बँक करते. तर आता 20 कलमी कार्यक्रम काय होता ते बघूया. सर्वात पहिल्यांदा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 1975ला 20 कलमी कार्यक्रम सुरू केला. आणीबाणी घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या 20 कलमी कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर 1982 आणि 1986ला 20 कलमी कार्यक्रम आखला गेला. 2006 साली बनवलेला 20 कलमी कार्यक्रम हा 2007 सालापासून अंमलात आला. म्हणजे आत्तापर्यंत 4 वेळा 20 कलमी कार्यक्रम आखण्यात आले. 1975ला, 1982ला, 1986ला आणि 2006ला. तो 2006चा 20 कलमी कार्यक्रम होता तो 2007 सालापासून अंमलात आला. तर या 20 कलमी कार्यक्रमात 66 मुद्दे आखण्यात आले होते. त्याच्या अंतर्गत विशिष्ट उद्दिष्ट ठेवण्यात आली होती. त्यातील प्रमुख मुद्दा आणि म्हणजे जे कलम 1 आहे ते कोणतं आहे तर गरिबी हटाव हे कलम 20 कलमी कार्यक्रमातील पहिलं कलम आहे. तर आज आपण कोणकोणते टॉपिक बघितले ते बघूया. सुरुवातीला आपण मंत्रासंबंधीची माहिती बघितली. त्यानंतर आपण नवीन भूसंपादन कायदा जो 2013चा होता तो 1894च्या कायद्याच्या जागी आला होता त्याचा आढावा घेतला. जो नवीन कायदा होता त्याचा अंमल 1 जानेवारी 2014 पासून सुरू करण्यात आला. त्यानंतर आपण ग्रामविकासात काम करणाऱ्या वित्तीय संस्थांची माहिती घेतली. त्यामध्ये पहिल्यांदा आपण प्राथमिक सहकारी बँका बघितल्या. त्यांचं कार्य काय होतं तर शेतकऱ्यांना लघु व मध्यम कालावधीची कर्ज पुरवठा. त्यानंतर आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बघितल्या. या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँका व प्राथमिक सहकारी संस्थांच्या मधील बँका म्हणून कार्य करण्याचं काम करतात. त्यानंतर आपण राज्य सहकारी बँका यांचा अभ्यास केला. त्यामध्ये सहकारी बँकांना अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज पुरवठा करण्याचे कार्य या राज्य सहकारी बँका करतात. त्याचबरोबर नाबार्ड आणि जिल्हा सहकारी बँका यांच्यातील दुवा म्हणून कार्य करण्याचं काम या राज्य सहकारी बँका करतात. त्यानंतर आपण भूविकास बँका बघितला. भारतामध्ये पहिल्यांदा सर्वात पहिली भूविकास बँका ही पंजाब प्रांतात 1920 साली जांब येथे कार्य सुरू झाली. भूविकास बँकांना आता सध्या काय म्हटलं जातं तर राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणून भूविकास बँकेचं नामकरण करण्यात आलं. त्यानंतर आपण अग्रणी बँक योजना बघितली. अग्रणी बँक योजनेची शिफारस कोणी केली होती तर F.K. नरिमन समितीने अग्रणी बँक स्थापन करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस 1969ला RBIने स्वीकारली. त्यानंतर आपण रिजनल रुरल बँक्स म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका यांचा अभ्यास केला. प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची शिफारस कोणी केली होती तर M. नरसिंहन समितीने प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची शिफारस केली. त्यांच्या शिफारसीनुसार अध्यादेशाद्वारे 2 ऑक्टोबर 1975ला 5 RRBची स्थापना झाली. बँकेची स्थापना झाल्यानंतर 1 वर्षानंतर प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976ला मंजूर करण्यात आला. त्यानंतर आपण नाबार्ड या बँकेविषयी माहिती बघितली. म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक या बँका स्थापन करण्याची शिफारस B. शिवरामन समितीने केली होती. त्यानुसार 12 जुलै 1982ला नाबार्ड या बँकेची स्थापना करण्यात आली. सर्वात शेवटी आपण 20 कलमी कार्यक्रम बघितला. त्यामध्ये आतापर्यंत 4 वेळा 20 कलमी कार्यक्रम आखण्यात आले. त्यातील पहिला कार्यक्रम 1975ला, दुसरा 1982ला, तिसरा 1986ला आणि चौथा 2006 साली स्थापन करण्यात आला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.